नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत 6 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आपल्या परीक्षा आणि त्या परीक्षेच्या धर्तीवर ऐन वेळेला बदललेलं परीक्षेचं स्वरूप पाहता जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करण्याचं एक चॅलेंज विद्यार्थ्यांसमोर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, तर त्याला अनुसरून BA-TY राज्यशास्त्र विषयासाठी राजकीय विचारधारा हा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे। आणि या राजकीय विचारधारा या पेपरच्या अंतर्गत आपल्याला 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असताना थोडं काळजीपूर्वक जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर अनेक वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गांभीर्यानं या विषयावर विचार करून हे प्रश्न आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत। या राजकीय विचारधारा पॉलिटिकल आयडियोलॉजी हा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे, या पेपरमध्ये आपल्याला 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत। त्या 4 प्रकरणांमधलं जे पहिलं प्रकरण आहे की ते आपल्या पेपरचं टायटलच असलेलं आपल्याला दिसतं, राजकीय विचारधारा हे पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासाला असलेलं दिसतं। आणि या पेपरवर या पहिल्या प्रकरणावरच आपण 40 MCQ काढलेले आहेत। ते 40 MCQचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एकाच प्रकरणावर आपण 40 MCQ काढले, म्हणजे बाकीचे प्रकरण आपल्याला पाहायचे आहेत, परंतु एकच प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात कशा पद्धतीनं ते वस्तुनिष्ठ प्रश्न निघू शकतात याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। त्या 40 प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत। आपल्या परीक्षेचं स्वरूप सुद्धा असंच असणार आहे की आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न हे 40 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपल्याला 1 तासाचा वेळ आहे। 1 तासामध्ये आपल्याला 40 प्रश्न सोडवायचे आहेत। कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंगची पद्धती आपल्या आपल्या एकूणच विद्यापीठांनी या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना तो सुद्धा फायदा या ठिकाणी मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे वस्तुनिष्ठ प्रश्न ऐन वेळेला तयार करून विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर आल्यामुळे काही प्रश्न हे ऐन वेळेला निर्माण झाले, परंतु त्यातूनही मार्ग काढून आपण विद्यार्थ्यांशी हितगुज करत असताना या काही गोष्टी आपण या ठिकाणी प्रामुख्याने प्रश्नांच्या रूपाने, वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या रूपाने, MCQच्या प्रश्नांच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। पण सर्वप्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांकरिता की काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। काळजीपूर्वक जर या गोष्टींवर, या व्हिडिओकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर यातले जे 40 प्रश्न आहेत, कुठले पहिल्याच प्रकरणावर 40 प्रश्न आपण काढलेले आहेत, दुसऱ्या प्रकरणावर आपण अजून प्रकाश टाकलेला नाहीये, तिसरं आणि चौथं म्हणजे एकूण 4 प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहेत। त्यातलं पहिलंच प्रकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि म्हणून या 40 प्रश्नांचं एकूणच विश्लेषण करत असताना तुमचं लक्ष या व्हिडिओकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। चला तर मग आपण आपल्या राजकीय विचारधारा या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आणि त्यातले 40 वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, या 40 वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार करत असताना पहिल्याच प्रकरणामध्ये इतके MCQ निघू शकतात का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर तो प्रश्न निर्माण झाला, परंतु त्याच्यावर 40 प्रश्न आपले निघलेत, हा एक महत्त्वाचा पॉझिटिव्ह पॉईंट या ठिकाणी आपल्याला मानता येऊ शकतो। आणि त्या 40 प्रश्नांची तयारी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे वस्तुनिष्ठ प्रश्न मी तुम्हाला सांगत असताना 4 पर्याय खाली देणार नाहीये, तुम्हाला सरळ सरळ एका वाक्यात ते संदर्भ या ठिकाणी तुमच्या पुढे मी ठेवणार आहे। प्रत्येक वाक्य म्हणजे एक MCQ ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। मी आता तुमच्या पुढे एक वाक्य सांगणार आहे, त्या वाक्यातला कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो आणि तो गाळलेला शब्द तुम्हाला वस्तुनिष्ठ पर्यायांमध्ये, खाली विचारलेल्या 4 पर्यायांमध्ये तो गाळलेला शब्द या ठिकाणी ठेवला जाऊ शकतो परीक्षेमध्ये। आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे सर्व 40 प्रश्न या ठिकाणी अभ्यासायचे आहेत आणि म्हणून हा घटक सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। मग राजकीय विचारधारा या पेपरमध्ये आपल्याला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न कुठला असू शकतो, तो प्रश्न म्हणजे असा आहे की राजकीय विचारधारा म्हणजे राजकीय विचारांचा संच होय। लक्षात ठेवा, राजकीय विचारधारा म्हणजे राजकीय विचारांचा संच होय हे एक वाक्य आहे। यातला कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो आणि खाली 4 पर्यायांमध्ये तो टाकला जाऊ शकतो की जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे। हा पहिला झाला, म्हणजे राजकीय विचारधारा म्हणजे राजकीय विचारांचा संच आहे, हे एक परिपूर्ण वाक्य आहे। त्यातला कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो आणि तो तुम्हाला 4 पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो। ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतोय का, तर हे सगळे प्रश्न आपण अशाच पद्धतीने पाहणार आहोत। दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्राचीन काळापासून राजकीय विचार प्रणाली अस्तित्वात आहे। तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की रिकामी जागा काळापासून राजकीय विचार प्रणाली अस्तित्वात आहे,
प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ अशा पद्धतीचे पर्याय तुम्हाला खाली असू शकतात. त्यातला प्राचीन काळ हा उत्तराचा भाग आपला असल्यामुळे प्राचीन काळापासून राजकीय विचार प्रणाली अस्तित्वात आहे हा प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न आपला काय आहे तो म्हणजे 19व्या व 20व्या शतकात हे जे काही 19वं आणि 20वं शतक आहे, 19वं आणि 20वं शतक हे विचार प्रणालीचं युग आहे, विचारधारेचं युग आहे किंवा 19वं शतक आणि 20वं शतक हे विचारधारेचं युग म्हणून ओळखल्या जातं. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. खाली शतकं ही वेगळी असू शकतात. 17वं 18वं शतक असू शकते, 15वं 16वं शतक असू शकते किंवा 19वं 20वं शतक असू शकते. तर आपला प्रश्न काय आहे, 19व्या आणि 20व्या शतकाला विचारधारेचं युग म्हणून ओळखल्या जातं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चौथा जो प्रश्न आपला आहे तो म्हणजे विचार प्रणाली ही संज्ञा डी ट्रॅसी या फ्रेंच विचारवंताने 18व्या शतकाच्या शेवटी उपयोगात आणलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे बघा एकाच प्रश्नामध्ये 2-3 MCQ निघू शकतात. तो प्रश्न असा आहे एकाच वाक्यामध्ये आपल्याला ते एक वाक्य आपल्याला हे सगळे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायची आणि या सगळ्या वाक्यांचा विचार एक स्वातंत्र्य वाक्य विचार करत असताना एक स्वतंत्र MCQचा प्रश्न तुमचा या ठिकाणी तयार होतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रश्न आपल्याला तयार करायचे. मी काय सांगितलं तुम्हाला की विचार प्रणाली ही जी संज्ञा आहे, विचारधारा ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा डी ट्रॅसी या फ्रेंच विचारवंताने 18व्या शतकाच्या शेवटी उपयोगात आणली. बघा म्हणजे 18वं शतक, फ्रेंच विचारवंत आणि डी ट्रॅसी हे विचारवंताचं नाव म्हणजे विचारधारा हा जो शब्द आहे ही संज्ञा आहे. ही संज्ञा कुठल्या विचारवंताने सर्वप्रथम तिचा उच्चार केलेला आपल्याला दिसतो तो डी ट्रॅसी या नाव विचारवंताने ती संज्ञा उपयोगात आणलेली आपल्याला दिसते. 18व्या शतकात उपयोगात आणलेली दिसते आणि हा ट्रॅसी नावाचा विचारवंत फ्रेंच विचारवंत होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं शब्दांची चाल ढकल करून हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तो प्रश्न सांगतो की 19व्या व 20व्या विचार प्रणाली ही संज्ञा डी ट्रॅसी या फ्रेंच विचारवंताने 18व्या शतकाच्या शेवटी उपयोगात आणली. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न आपल्याला असा सांगता येऊ शकतो की विचारांचे उगमस्थान निश्चित करण्याचे शास्त्र, विचारांचे उगमस्थान निश्चित करण्याचे शास्त्र म्हणजे विचार प्रणाली होय. हे एक MCQचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचे वाक्य आहे. तर या वाक्यांच्या माध्यमातून आपण सरळ सरळ उत्तर शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत म्हणजे करत आहोत. जे चुकीचे पर्याय खाली 4 पर्यायांमध्ये असतात, 3 चुकीचे पर्याय, तर ते 3 चुकीच्या पर्यायांना आपण हाताळत नाहीयेत. डायरेक्ट वाक्याच्या स्वरूपामध्येच वस्तुनिष्ठ प्रश्न कसे तयार करायचेत, अभ्यास करत असताना कसे तयार करायचेत तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी ऐन वेळेला या ठिकाणी स्वीकारलेला असल्यामुळे अशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला, 5वा जो प्रश्न आपण सांगितलेला आहे तो म्हणजे विचारांचे उगमस्थान निश्चित करण्याचे शास्त्र म्हणजे विचार प्रणाली होय. हे वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 6वा जो प्रश्न आपला आहे तो म्हणजे अँथनी डॉन्स नावाच्या विचारवंताने काय सांगितलेलं आहे की उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा म्हणजे विचारधारा होय. म्हणजे विचारधारेची व्याख्या अँथनी डॉन्स सारख्या विचारवंताने कशी केलेली आहे, तो काय म्हणतो की उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा म्हणजे विचारधारा. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा अशा पद्धतीने राजकीय विचारधारेची व्याख्या कुठल्या विचारवंताने केली असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेला त्याचं उत्तर आहे अँथनी डॉन्स या विचारवंताने उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा अशी विचारधारेची व्याख्या केलेली दिसून येते. असा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी काढता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढचा जो प्रश्न आपल्याला आहे तो म्हणजे 7वा प्रश्न आणि 7व्या प्रश्नामध्ये अशा पद्धतीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 7वा प्रश्न 7वा MCQ असा आपल्याला विचारला जाऊ शकतो की तिन्ही काळाच्या संदर्भात विचार प्रणालीची व्याख्या कुणी केली. तिन्ही काळांच्या संदर्भात 3 काळ कुठले, एक भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणजे तीनही काळांच्या संदर्भात विचार प्रणालीची व्याख्या कुणी केली. तर तीनही काळांच्या संदर्भात विचार प्रणालीची व्याख्या डेव्हिड ईस्टन या विचारवंताने केली. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर हे शोधण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संदर्भात करत आहोत. परीक्षेला तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची मानणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो 8वा प्रश्न आपल्याला आहे तो म्हणजे मानवी विचार हेच विचार प्रणालीचे मूळ स्रोत आहे.
मानवी विचार हेच विचार प्रणालीचे मूळ स्रोत आहेत, हा एक वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यातला कुठलाही एक शब्द गाळून तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून मानवी विचार हेच विचार प्रणालीचे मूळ स्रोत आहे, अशाही पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या पुढेचा जो काही 8वा प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय विचार प्रणाली हे राजकीय विचारांचे शास्त्र आहे. राजकीय विचार प्रणाली हे राजकीय विचारांचे शास्त्र आहे, हाही प्रश्न आपल्याला MCQच्या स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. 9वा प्रश्न आपल्याला असा सांगता येऊ शकतो की समर्थन, नियंत्रण आणि परिवर्तन. लक्षात घ्या, समर्थन, नियंत्रण आणि परिवर्तन हे विचार प्रणालीचे 3 प्रमुख हेतू आहेत. समर्थन, नियंत्रण आणि परिवर्तन हे विचार प्रणालीचे प्रमुख 3 हेतू आहेत, हाही वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या समर्थन, नियंत्रण आणि परिवर्तनातला कुठलाही एक शब्द गाळून तो वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या 4 पर्यायामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून समर्थन, नियंत्रण व परिवर्तन हे विचार प्रणालीचे 3 मुख्य हेतू असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतरचा 9वा जो प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, तो आपल्याला असा सांगता येऊ शकतो, तो म्हणजे विचार प्रणाली परस्पर विरोधी सुद्धा असतात. विचार प्रणाली परस्पर विरोधी सुद्धा असतात, अशा स्थितीला विचार प्रणालीमधील संघर्ष असं म्हणतात. विचार प्रणाली या परस्पर विरोधी असतात, विचार प्रणाली या परस्पर विरोधी सुद्धा असतात. आणि परस्पर विरोधी असलेल्या विचारसरणीला काय म्हणतात? विचारांमधील संघर्ष किंवा वैचारिक संघर्ष या नावाने ओळखल्या जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऐन वेळेला परीक्षेमध्ये तुम्हाला जर विचारसरणींमधल्या संघर्षाला काय म्हणतात, तर विचारसरणींमधल्या संघर्षाला वैचारिक संघर्ष म्हणतात. ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लगेच आपल्याला आठवली पाहिजे. आणि म्हणून हाही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा 10वा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे लवचिकपणा हे विचार प्रणालीचे एक वैशिष्ट्य मानले जाते. लवचिकपणा म्हणजे एक बदल, एक विचार प्रणालीमध्ये विशिष्ट असे बदल कमी अधिक प्रमाणात सातत्याने होत असतात. आणि म्हणून लवचिकता हा विचार प्रणालीच्या वैशिष्ट्याचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. आणि म्हणून ही गोष्ट वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपामध्ये परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे विचार प्रणाली कायमस्वरूपी स्थिर नसून गतिमान असते. असा तुम्हाला एक वाक्य येऊ शकतं. विचार प्रणाली कायमस्वरूपी स्थिर नसून ती गतिमान असते. आणि म्हणून यातला गतिमान हा शब्द गाळला जाऊ शकतो, तो खाली तुम्हाला 4 पर्यायामध्ये दिला जाऊ शकतो. किंवा कायमस्वरूपी हा शब्द गाळला जाऊ शकतो, तो तुम्हाला या ठिकाणी खाली 4 पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून हे सगळे वाक्य जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. म्हणजे थेरीची तयारी करत असताना, सैद्धांतिक वाचन करत असताना जर तुम्ही बारकाईनं वाचन केलं, लक्षपूर्वक जर तो पॅरेग्राफ आणि त्यातले सगळे घटक जर बारकाईनं वाचले, तर वस्तुनिष्ठ प्रश्न कसे सहजपणे तयार होतात त्या माध्यमातूनच हे वस्तुनिष्ठ प्रश्न काढून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. काय सांगितलं मी आताचा प्रश्न तुम्हाला, की विचार प्रणाली कायमस्वरूपी स्थिर नसून ती गतिमान असते. हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा जो 14वा प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक विचार प्रणाली सकारात्मक व नकारात्मक असते. प्रत्येक विचार प्रणाली ही सकारात्मक व नकारात्मक असते. सकारात्मक आणि नकारात्मक यातला कुठलाही शब्द तुम्हाला खाली या ठिकाणी 4 पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो, की जे बरोबर उत्तर म्हणून त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. 15वा जो प्रश्न आहे तो म्हणजे सर्वकषवादी राजकीय व्यवस्थेमध्ये एकच विचार प्रणाली अस्तित्वात असते. सर्वकषवादी राजकीय व्यवस्थेमध्ये एकच विचार प्रणाली अस्तित्वात असते. यातला एकच हा शब्द तुम्हाला खाली पर्यायामध्ये असू शकतो. एकच, 2च, 3च किंवा 4च अशा पद्धतीनं. म्हणजे सर्वकषवादी राजकीय व्यवस्थेमध्ये एकच विचार प्रणाली अस्तित्वात असते, हा वस्तुनिष्ठ प्रश्न होऊ शकतो. आणि म्हणून त्याचा त्या दृष्टिकोनातून विचार या ठिकाणी केला जाणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा 16वा जो प्रश्न आहे, 16व्या प्रश्नामध्ये काय दिसतं आपल्याला, की प्रत्येक विचार प्रणाली एक निर्माता असतो. म्हणजे प्रत्येक विचार प्रणालीचा एक निर्माता असतो. बघा, प्रत्येक विचार प्रणाली म्हणजे जितक्या राजकीय विचार प्रणाली आहेत
त्या प्रत्येक राजकीय विचार प्रणालीची निर्मिती कुठल्या ना कुठल्या विचारवंतानं केलेली आहे, ही गोष्ट आपल्याला या MCQच्या माध्यमातून लक्षात घ्यायची की प्रत्येक राजकीय विचार प्रणालीचा एक निर्माता असतो. मार्क्सवाद ही विचार प्रणाली आहे. मग ही विचार प्रणाली कुणी मांडली? कार्ल मार्क्स यांनी मांडली. गांधीवाद ही एक विचारधारा आहे. एक वैचारिक दृष्टिकोनातून तो एक विचार प्रवाह आपल्याला दिसतो आणि त्याचा संदर्भ महात्मा गांधींच्या विचारातून हा गांधीवाद साकारलेला आपल्याला दिसतो. म्हणजे गांधीवाद म्हणलं की महात्मा गांधी, मार्क्सवाद म्हणलं की कार्ल मार्क्स, अशा पद्धतीचे विचार आपल्या डोळ्यापुढे येतात आणि त्याला अनुसरून हा वस्तुनिष्ठ प्रश्न असलेला आपल्याला दिसतो की प्रत्येक विचार प्रणालीचा एक निर्माता असतो. ही गोष्ट आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात लक्षात ठेवायची आहे. 17वा प्रश्न आपल्याला काय सांगता येऊ शकतो की प्रत्येक विचार प्रणालीचा एक मूलभूत ग्रंथ असतो. प्रत्येक विचार प्रणालीचा एक मूलभूत ग्रंथ असतो. बघा, जसा निर्माता असतो तसा ग्रंथ सुद्धा असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो की आताच मी तुम्हाला सांगितलं की कार्ल मार्क्स यांनी जो मार्क्सवाद मांडला, तो दास कॅपिटल नावाचा ग्रंथ, कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल नावाचा ग्रंथ मार्क्सवाद या राजकीय विचारधारेचं उगमस्थान असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून प्रत्येक विचार प्रणालीला अशा स्वरूपाचा एक ग्रंथ असलेला दिसतो आणि त्या माध्यमातून विशिष्ट विचारसरणीचं समर्थन प्रभावीरित्या करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न काय आहे की प्रत्येक विचारसरणीचा एक मूलभूत ग्रंथ असतो. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे 18वा जो प्रश्न आपल्याला आहे तो म्हणजे प्रत्येक विचार प्रणालीचे एक बोधचिन्ह किंवा प्रतीक असते. प्रत्येक जी विचारधारा आहे त्या विचारधारेचं एक बोधचिन्ह किंवा त्याचं एक प्रतीक असतं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे साम्यवादी विचारधारा याचं प्रतीक काय आहे आपण बघतो. हे म्हणजे अनेक लोकशाही विचारधारा, साम्यवादी विचारधारा, भांडवलशाही विचारधारा, म्हणजे लोकांच्या किंवा राजकीय व्यवस्थेचं स्पष्टीकरण देत असताना, या विचारधारांचं स्पष्टीकरण करत असताना विशिष्ट प्रतीक किंवा बोधचिन्ह असलेली आपल्याला दिसतात. आणि त्या अनुषंगाने हे बोधचिन्ह किंवा प्रतीक ही प्रत्येक विचारसरणीला असतात. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे 19वा प्रश्न आपल्याला काय सांगतो. 19व्या प्रश्नाचा विचार करत असताना कोणत्याही राष्ट्राच्या सीमा विचार प्रणालीच्या प्रभावाला बांधून ठेवू शकत नाहीत. कोणत्याही राजकीय विचार प्रणालीच्या सीमा या एकूणच कोणत्याही राष्ट्रांच्या सीमा या विचार प्रणालीच्या प्रभावाला बांधून ठेवू शकत नाहीत. पुन्हा एकदा मी सांगतो, कोणत्याही राष्ट्राच्या सीमा या विचार प्रणालीच्या प्रभावाला बांधून ठेवू शकत नाहीत. ही गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायची, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायची, पुन्हा पुन्हा ऐकायची की त्या माध्यमातून तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न 20वा प्रश्न काय सांगतो आपल्याला की वस्तुनिष्ठ प्रश्न पाहत असताना 20वा वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला असं सांगतो की विचार प्रणाली ही एक अमूर्त संकल्पना आहे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. विचार प्रणाली ही जी संकल्पना आहे ती मूर्त आहे का अमूर्त आहे? ही संकल्पना अमूर्त संकल्पना आहे. आणि अमूर्त हा शब्द गाळून रिकामी जागा ठेवून खाली 4 पर्यायांमध्ये हा शब्द असू शकतो. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. कुठली? की विचार प्रणाली ही एक अमूर्त संकल्पना आहे. ती डोळ्यानं दिसत नाही, ती फक्त जाणीवेतून जाणवते. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 21वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला की ग्रीक विचारवंतांचे विचार. लक्षात द्या, ग्रीक विचारवंत कोण आहेत? प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, सोफिस्ट हे ग्रीक विचारवंत आहेत. म्हणजे ग्रीक विचारवंतांचे विचार हे पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे उगमस्थान मानले जाते. ग्रीक विचारवंतांचे विचार हे पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे उगमस्थान मानले जाते. तुम्हाला रिकामी जागा हे पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे उगमस्थान मानले जाते. तर ग्रीक विचारवंतांचे विचार असं खाली पर्याय असू शकतो, किंवा प्लेटो असा संदर्भ असू शकतो, किंवा अरिस्टॉटल किंवा सॉक्रेटिस किंवा सोफिस्ट अशा पद्धतीचे संदर्भ खाली पर्यायामध्ये तुम्हाला असू शकतात. कुठला तरी एक संदर्भ किंवा ग्रीक विचारवंतांचे विचार असा संदर्भ असू शकतो आणि त्या माध्यमातून ते उत्तर तुम्हाला क्लिक करता आलं पाहिजे. की पाश्चिमात्य राजकीय विचारवंत म्हटलं की ग्रीक विचारवंत म्हटलं की पाश्चिमात्य राजकीय विचार, या दोघांचं एक सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.
लक्षपूर्वक ऐका. अजिबात जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला प्रश्न समजणार नाहीत. एका वाक्यात सरळ सरळ आपण एक वाक्य सांगतोय आणि त्या वाक्यातले गाळलेले शब्द तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या 4 पर्यायांमध्ये खाली असणार आहेत. फक्त लक्षपूर्वक जर ऐकलं तर 40 वस्तुनिष्ठ प्रश्न तुमचे तयार होऊ शकतात. ही गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. त्यानंतर पुढे 22वा जो प्रश्न आहे तो कुठला आहे? तो म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांचे विचार पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे स्रोत मानले जातात. पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे स्रोत रिकामी जागा मानले जातात. पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे स्रोत रिकामी जागा मानले जातात. काय मानले जातात? सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटलचे विचार हे पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे स्रोत किंवा उगमस्थाने मानली जातात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हा प्रश्न सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढे आपल्याला वेद, पुराण, रामायण आणि महाभारत, वेद, पुराण, रामायण आणि महाभारत आणि पुढे कौटिल्य यांचे विचार भारतीय राजकीय विचार प्रणालीचे उगमस्थान मानले जातात. म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचार प्रणालीचे उगमस्थान प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस यांचे विचार मानले जातात. त्याचप्रमाणे भारतीय राजकीय विचारांचे उगमस्थान वेद, पुराण, रामायण, महाभारत आणि कौटिल्यांचे विचार हे या ठिकाणी भारतीय राजकीय विचारांचे उगमस्थान किंवा भारतीय राजकीय विचारांचे स्रोत मानले जातात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे वेद, पुराण, रामायण, महाभारत आणि कौटिल्य यांचा संदर्भ हा भारतीय विचारांच्या स्रोतामध्ये येतो आणि त्याचप्रमाणे सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्या विचारांचा संदर्भ पाश्चिमात्य राजकीय विचारांच्या स्रोतामध्ये येतो. ही गोष्ट आपल्याला अशा पद्धतीने जोड्या लावामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते आणि म्हणून हाही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. राजकीय पुढे 24वा प्रश्न काय सांगतो आपल्याला? राजकीय ग्रंथांमधून राजकीय विचार प्रणालीचा उदय झाला. राजकीय ग्रंथांमधून म्हणजे आपल्याला राजकीय विचारधारा हा पेपर आहे की नाही? म्हणजे राजकीय विचारधारेचा अभ्यास करत असताना राजकीय ग्रंथच आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण असलेले दिसतात आणि म्हणून राजकीय ग्रंथांमधूनच राजकीय विचारांचा उदय झालेला आपल्याला दिसतो, है की नाही? म्हणजे ऐतिहासिक म्हणजे असं इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल जे काही सामाजिक शास्त्रामध्ये अन्य संदर्भ दिसतात तर त्यांचा संदर्भ इथं तितका प्रभावी लागू पडत नाही. राजकीय विचारधारा पाहत असताना राजकीय साहित्य या ठिकाणी महत्त्वाचं मानल्यामुळे राजकीय ग्रंथांमधूनच राजकीय विचार प्रणालीचा उदय झाला. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकते आणि म्हणून तोही महत्त्वाचा प्रश्न आहे. 25वा प्रश्न काय सांगतो आपल्याला? हितसंबंध साधण्यासाठी व संरक्षणासाठी, हितसंबंध साधण्यासाठी व संरक्षणासाठी विचार प्रणालीची मांडणी झालेली दिसते. हितसंबंध आणि संरक्षण यासाठी विचार प्रणालीची मांडणी झालेली दिसते. हा संदर्भ आपल्याला विशेष करून मार्क्सवादी विचारधारेच्या संदर्भात या ठिकाणी असलेला दिसतो. म्हणजे मार्क्सवादाचा विचार करत असताना या मार्क्सवादी विचारधारेची मांडणी झाली तर ती मांडणी करत असताना कार्ल मार्क्स यांनी कामगारांचं हित साधण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी मार्क्सवाद हा विचार मांडला. ही गोष्ट आपल्याला या संदर्भात प्रभावीरित्या